जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे। विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वापरताना दक्ष राहावे। एक चुकीच्या निर्णयाने आयुष्य बदलू शकते। संवाद कार्यशाळेत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टी बाबत मार्गदर्शन। दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यशाळेत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि रस्ता सुरक्षेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी महिला सुरक्षा आणि सोशल मीडिया वापराबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना तसेच वैयक्तिक माहिती, फोटो आणि संवेदनशील माहिती शेअर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले। आपला एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, त्यामुळे आजचा निर्णय हेच उद्याचे भविष्य घडविणारे पाऊल आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश एपीआय स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला। सायबर फसवणूक, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली। इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगार आणि रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। व्यसनाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारा गंभीर परिणाम त्यांनी स्पष्ट केला। बाल गुन्हेगारापासून दूर राहण्यासाठी चांगली संगत निवडावी, कायद्याचे पालन करावे आणि कोणत्याही चुकीच्या कृतीला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले। वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। रोड सेफ्टी ही केवळ पोलिसांची नव्हे तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयावर प्रश्न उपस्थित केले। पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत त्यांच्या शंकांचे निरसन केले। त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक ठरली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि वाहतूक नियमाविषयी जागरूकता निर्माण झाली। सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। यावेळी कॉलेजचे प्राचार्य शंकर खाडे, निर्भया पथकाचे असिफ सिराजभाई, शहर वाहतूक शाखेचे राकेश मचले, पोलीस मित्र गजानन शिरगावे, लेफ्टनंट विनायक भोई, कुंभार सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह अरे आपण इंस्टा वापरतोय, पण आपल्याला जर वापरायची अक्कलच नसेल तर कशाला वापरायचं? जे गुन्हे घडतायत ते 99% गुन्हे घडतायत ते सोशल मीडियावरून घडतायत। मोबाईल तर आपल्याला आलेलाच आहे, मोबाईल तुमच्याकडे आलाय, पण त्या मोबाईलचा वापर आपल्याला कसं केला पाहिजे? आता तुमचं जे वय आहे, तुम्ही आता 11-12वीचे विद्यार्थी आहेत ना, 11-12वीचे आहात, 18 वर्षाच्या आतले आहात, 18 वर्ष पूर्ण झालेले आहात। इंस्टावरून आपण रिक्वेस्ट वगैरे पाठवत असतो, फेसबुक वरून पाठवत असतो। सगळ्यात पहिला सुरुवात कशी होते बघा आपल्याकडे, आपण काय करतो व्हॉट्सअप वरून वगैरे सगळ्यात पहिला काय असतंय, हाय प्लीज, हाय प्रिन्सेस वरून सुरुवात कुठे होते, शेवट कशामध्ये होतो त्याचा, आरोपी आणि पीडिता आमच्यापर्यंत येईपर्यंत कुठेपर्यंत प्रवास आलेला असतो, आरोपी आणि पीडित। मूलभूत गरज पडलेली आहे। पहिले आपल्या मूलभूत गरजा काय होत्या, अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की एखादा तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली, एखाद्याने कम्युनिकेशन केलं तर ते व्हेरीफाय करा, त्याला नॉर्मल कॉल करून विचारा किंवा हे जे अकाउंट आहे ते तुझंच आहे का, बरोबर? त्यानंतरच त्याच्याबरोबर संवाद साधायला सुरू करा, नाहीतर खूप मोठा दुर्घटना किंवा खूप मोठं तुमच्याबरोबर स्कॅम होऊ शकतो। ते सगळं टाळण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा। आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तुमच्याबरोबर संवाद साधायला आणि संवाद साधण्याची संधी दिली आपल्या व्यवस्थापनाने, त्याच्यामुळे मी त्यांचंही आभार आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।